मनवा. काय आहे का वेळ आमच्यासाठी? काय झालं? कुठे निघालीस एवढे घाईघाईनी? ऍक्च्युली माझं एक काम आहे. कसलं काम आहे? एक काम काका. अच्छा, म्हणजे आता आम्हाला सांगायचं नाही? नाही तसं काही नाहीये. काय ना काका, मला उशीर होतोय. मी आल्यानंतर बोलते तुमच्याशी. मनवा मनवा, अगं आपण बोलतोय ना, मध्येच सोडून कुठे निघालीस अशी? नाही तसं नाही. तुला काही सांगायचंच नाहीये का, मला बोलायचंच नाही का माझ्याशी? तर तसं सांग. ऍक्च्युली मला खरंच उशीर होतोय त्यामुळे. पण आपण बोलतोय ना, मग असं अर्धवट सोडून निघून जाणं बरं दिसतं का मनवा? आय एम सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं. जाऊ दे, चल सोड. पण मला एक खरं खरं सांग, राजवीर आणि तुझ्यात काही भांडण चाललंय का? नाही. कसं आहे, तुम्ही दोघेही समजूतदार आहात. तू कुठे चाललेस हे पाहिजे तर मला नको सांगूस, पण राजवीरला सांगितलेस ना? नाही तो उगीच त्याच्यावरनं वाद व्हायचे. जा जा, तुला घाई असेल, जा जा. मी बाबांना भेटायला चालले, राजवीरना कसं सांगू? मला माहिती आहे त्यांचं उत्तर नाहीच असणार. त्यामुळे आता तरी हे त्यांच्यापासून लपवावंच लागेल. किमान तो माणूस नक्की कोण आहे हे कळेपर्यंत तरी. बाबा. मनो, कसे आहात? मी चांगलाय. सॉरी बाबा. सॉरी का म्हणतेस? त्या दिवशी राजवीर जे काही वागले त्यासाठी सॉरी म्हणते मी. मनो, मी तुला सांगितलं ना, हे सगळं तू डोक्यातनं काढून टाक. कसं काढून टाकू बाबा? माझ्याच घरात तुमचा अपमान होतो. मी नाही विसरू शकत ही गोष्ट. हे वेडाबाई, अगं मी या सगळ्याच्या पलीकडे, तुला माहिती आहे ना. आणि त्या दिवशी राजवीर जे काही बोलले ना, ते मी अजिबात मनात ठेवलेलं नाहीये. मला त्याचं अजिबात वाईटही वाटलेलं नाहीये, कळलं? बाबा पण मला माहिती आहे तुम्ही हे सगळं. मानो, सांगतोय ना मी तुला, काढून टाक डोक्यातनं. ओके गुड. बरं मला सांग, तू मला इथे अचानक भेटायला का बोलवलंस? बाबा ते पत्रकार काहीच बोलले नाही ना. म्हणू, त्या माणसाची मानसिक स्थिती बरोबर नाही. त्याला ना खरंच काही आठवत नाहीये. बरं मला सांग, तुला नेमकं काय हवंय? बाबा कोणीतरी आमच्या घराविरुद्ध कट रचताय आणि हे खूप आधीपासून चालू आहे. म्हणजे आईंबद्दलची बातमी आली होती ना पेपरमध्ये, ती सुद्धा ह्याचाच एक भाग होती. आणि जी कोणी व्यक्ती आहे तिला मोहिते पाटलांचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे. मला ते पत्रकार म्हणाले की ती व्यक्ती आमच्याच घरात राहायची. हे सगळं खूप सिरियस आहे. मला सांग, त्या माणसाचं नाव कसं कळणार? त्यासाठीच तर हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. काही झालं तरी त्यांना हे आठवायलाच हवं. म्हणजे मला त्यांच्याकडून हे नाव कळायलाच हवं बास. पण त्या पत्रकाराच्या बोलण्यावर आपण विश्वास कसा ठेवणार? त्याला तर काहीच आठवत नाहीये. हो मला माहितीये त्यांना काहीच आठवत नाहीये, पण बाबा मी त्यांना भेटले. मला असं वाटतं त्यांना हे जे आजारपण आलंय ना ते पश्चातापातून आलंय. आणि ज्या गोष्टीचा त्यांना एवढा पश्चाताप झालाय ती गोष्ट ते कधीच विसरू शकत नाही. त्यांना नक्की नाव आठवेल. मीही विसरणार नाही. आता तर त्या पत्रकाराला मलाही भेटायची इच्छा आहे. तुला ते नाव कसं कळतं तेच पाहतो मी.
मनवा, अगं काय झालंय ग? डोक्याला का हात लावलाय? डोकं दुखतंय का? नाही बाई, मग डोक्याला का हात लावून बसतेस? काही नाही. काही नाही म्हणतेस? काही टेन्शन आहे का? हा. नाही टेन्शन नाही, पण काही प्रश्न पडला. काय झालंय मनवा? तुम्ही ह्या बसा, मी सांगते. आधी मला सांग, तू कुठं गेली होतीस? अगं बोल ना मनवा, काय झालंय? माई, मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. काय झालंय? मी तुम्हाला हे सगळं सांगते कारण मला यात तुमची मदत लागणार आहे. हा ठीक आहे, बोल. माई, मला एक फोन आला होता. कुणाचा? ते पत्रकार ज्यांनी आईंबद्दल बातमी छापली होती पेपरमध्ये, त्यांचा. पण काय म्हणाला तू? अगं पण आपल्या घरात कोण आहे असा की जो या थराला पोचेल? मला पण तेच कळत नाहीये माई. मग नाव नाही का सांगितलं त्यांनी? नाही, पण कळेल लवकरच. कोण असेल तो माणूस? कर्नल साहेब, नमस्कार मोहनराव, कसे आहात? मी मस्त हो. तुम्ही कसे आहात? मी मजेत आहे. तुम्ही इथे वाट कशी चुकलात? माझं काम होतं जरा इथे म्हणून आलो. बर. पण तुम्ही कुठे उन्हात फिरताय? मी जरा घरचं काम होतं म्हणून आलो. अच्छा, मग झालं का काम? नाही, नसेल झालं तर सांगा, मी काही मदत करू शकतो का पाहतो. झाली सर. पण तुम्हाला एक सांगू का, थोड्या उन्हात आणत एकटं फिरू नका हो. आत्ता कुठे आजारपणातून बाहेर निघालाय ते. मी घेईन काळजी. तुमचं काम झालं असेल तर माझं जरा तुमच्याकडे एक काम होतं. मी त्या संदर्भात फोन करणारच होतो तुम्हाला. तुमचं काम? बोला. आमच्या साधना वहिनीची खोटी बातमी ज्यांनी छापून आणली होती त्या पत्रकाराला तुम्ही शोधून काढलं, बरोबर? हो. तुमचे आभार त्यासाठी कसे मानू हेच कळत नव्हतं मला. मला त्या पत्रकाराचा पत्ता हवा. पत्रकाराचा पत्ता तुम्हाला कशाला? ते अशासाठी की मला आभार मानायचे त्यांचे. म्हणजे मनवानी तुमच्या मदतीने आमच्या घराण्याला लागलेला एक डाग पुसून काढला, पण त्यांनी सांगितल्यामुळे आमचा गैरसमज दूर झाला ना. मग त्यांचे आभार मानायलाच हवेत ना, नाही का? बरोबर. मग देताय ना पत्ता? देतो. SMS केला तरी चालेल. ठीक आहे. आला. थँक्यू कर्नल साहेब. आता तुम्ही इथे आलाच आहात तर चला घरी जेवून जा. अहो नको, मला काही कामं आटपायची आहेत. पुन्हा केव्हा तरी येईन ना. नक्की. हो हो नक्की. येऊ मी? हो या. तुला काही आठवत नाहीये ना? आठवेल, सगळं आठवेल. मी आठवण करून दे. आरती, हे काय? मार्केटमध्ये गेलो होतो, भाज्या घेऊन आलो. कशासाठी? अगं परवा तूच म्हणाली होतीस ना की 2 दिवस पुरतील एवढ्याच भाज्या आहेत. परवा म्हणाले होते, काल भाज्या घेऊन सुद्धा आले नाही. मग मला नाही का सांगायचं? सॉरी, राहून गेला माझ्याकडून. हल्ली तुझ्या काही लक्षात राहत नाही. काय? माझ्या राहत ना सगळं लक्षात. तुम्ही मला फोन करून का नाही विचारलं भाज्या आणायच्यात का नाही ते? बरं असू दे, फ्रीज मध्ये ठेव, खराब नाही होणार. तुम्ही बसा, मी पाणी आणते. नको,
बस तू, मला तुझ्याशी बोलायचं. बोला ना. कोण भेटलं असेल सांग. कोण? मनू भेटली होती. काय? मनू? हो, तिच्याशी गप्पा मारत बसलो म्हणून इतका उशीर झाला. अहो पण मला का नाही बोलवलं मग तिथे? तुला कसं बोलवणार? मग तिला तरी घेऊन यायचं ना इथे. येईल ती निवांत येईल. ठीक आहे, काय म्हणाली ती? सगळं व्यवस्थित ना तिच्याकडे? सगळं व्यवस्थित आहे, काळजी करण्यासारखं काहीही नाही. हे एक चांगलं झालं. मला सांगा, तुम्ही ज्या कामासाठी गेला होता ते तुमचं काम झालं का? नाही. का? त्या माणसाच्या काहीच लक्षात नाही. अरे देवा, मग आता? मी मनूला तेच म्हटलं, आता त्या माणसावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. मग काय म्हणाली ती? ती काय म्हणणार? तुला मनूचं माहिती आहे ना, एकदा एक गोष्ट मनावर घेतली की त्याचा पिच्छा सोडत नाही ती. ते सुद्धा खरं. ती प्रयत्न करते म्हणाली ना, मग ती करेल सगळं व्यवस्थित. मला पण तसंच वाटतं. तुम्ही जा, हात पाय तोंड धुवून घ्या. मी मस्तपैकी लिंबू सरबत करते तुमच्यासाठी. लिंब पण आणली. बघते मी. पत्रकार महाशयांशी बोलायचंच आहे. त्याआधी एक महत्वाचं काम करायचं आणि त्यासाठी राजवीरला फोन करायला हवा. फोन कट केल्याचा अर्थ कळत नाही तुला? बिझी आहे, कशाला सारखा सारखा फोन करतो? नाही, मला माहितीये की तू बिझीच असशील, पण इतकं महत्वाचं बोलायचं होतं म्हणून फोन केला रे. म्हणजे तेवढं महत्वाचं सांगायचं होतं मनवाबद्दल. काय झालं? अरे राहू दे राजवीर, तू बिझी आहेस तर आपण नंतर सावकाश बोलू. बोल, आता बोल. हे उगाच कशाला तुला मी डिस्टर्ब करू, नंतर सांगतो ना. तुला सांगितलं ना, बोल आता. ठीक आहे, सांगतो, ऐक. मनवा तुला किंवा घरात कोणालाही न सांगता कुठे जाते हे मला समजलं. कुठे? तू चिडणार नसशील तर सांगतो. बोल. मनवा गपचूप तिच्या वडिलांना भेटायला जाते. तू कर्नल साहेबांना जे काही घरी बोललास त्याचा बदला म्हणून ती असं करते असं मला वाटतं. म्हणजे? मला माहितीये तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही ते, पण मी त्यांचं बोलणं ऐकलं. मनवा तुझ्याच बद्दल बाबांना काहीतरी सांगत होते. काय सांगत होते? नाही, तेवढं मला नाही कळलं, ऐकू नाही आलं तेवढं, पण तुझं नाव घेतलेलं ऐकलं मी. मला असं वाटत होतं की कर्नल साहेब काहीतरी मनात भरवतायत तिच्या. हे सगळं खरं आहे? मला वाटलंच होतं तुझा माझ्यावर विश्वास नाही बसणार, म्हणून मी फोटो काढलाय, तुला पाठवतो, चेक कर. ठीक. आणि सॉरी हा, तुला डिस्टर्ब केलं मी. तुला कसं कळलं मनवा तिकडे गेलेत? अरे ऍक्च्युली मी माझ्या कामानिमित्त बाहेर पडलो होतो, तर मला मनवा दिसली अचानक. मी तिला हाक मारणार होतो, पण तेवढ्यात ती कर्नल साहेबांना भेटली. फोटो पाठवायचा राहिला. काय दिनकर राव, तू इथं चाललं नाहीस? एक
इतकी वर्ष गुंगारा देऊन लपून बसलास, तुला काय वाटलं मी तुला शोधू शकणार नाही? सोडून सोडणार नाही. सुटका करतो तुझी आता. नको काय? त्यावेळेला उगीच जिवंत सोडला तुला मी, पण आता तू वाचणार नाही. बाबा, अरे मित्रा, कसं आहेस तू? काय झालं बाबा? आपण कोण? मी दिनकरचा जुना मित्र, पण हा मला ओळखतच नाहीये. पण मी नाही ओळखलं तुम्हाला. तू कशी ओळखशील? तू लहान होतीस त्यावेळेला. बाबा काय एवढे घाबरलेत? माहित नाही, मी आता आलो. तू दिनकर घाबरलायस का रे? हे बघा, बाबांना सगळ्या जुन्या गोष्टींचा विसर पडलाय. कशामुळे? त्यांना कसला तरी मानसिक धक्का बसलाय. अरे बापरे, केव्हापासून हे? झाले बरेच वर्ष. मग आता याला काहीच आठवत नाही का? आठवतं, पण फार पुसट आठवतं. अरे 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 देवा, अरे का असं चांगल्या माणसांबरोबरच करतोस तू? तुम्ही बसून घ्या ना. नाही नको, मी निघतो आता. तू काळजी घे बाबांची. हो. दिनकर, काळजी घे बाबा. आला तुम्ही? तुम्ही फ्रेश व्हा, मी कॉफी आणते. काय म्हणाले कर्नल साहेब? काय ऐकू नाही आलं का? कर्नल साहेब काय म्हणाले असं विचारलं मी. तुम्ही फ्रेश व्हा, मी कॉफी आणते. कॉफी नको आहे मला, माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला. काय आठवत नाही कुठे गेला होता? एक मिनिट. काय आहे? राजू, तुम्ही परत माझ्या मागे आलात? तुम्हाला काय वाटलं माझ्या नकळत तुम्ही कुठे जाताय, कोणाला भेटताय मला कळणार नाही? तर तसं नाहीये, मला सगळं कळतं. आपण प्लीज नंतर. आत्ता बोलायचं म्हणवा, तुम्हाला कळत नाही? कशाला भेटला होता तुमच्या वडिलांना तुम्ही? सहज भेटलो. सहज की माझ्याविषयी सांगायला? काय राजवीर, प्लीज, असं काही नाहीये. मग कसं आहे म्हणवा? मी तुम्हाला सांगते, पण सगळं नंतर. नंतर नाही म्हणवा, आत्ता सांगायचं मला. तुम्ही प्लीज शांत व्हा. एवढं चिडण्याची गरज नाहीये. मग तुम्हाला पण असं करण्याची गरज नाही. तुम्ही आता उगाच गैरसमज. तुम्ही विषय बदलू नका म्हणवा. राजवीर, मी विषय बदलत नाहीये. मी बघा, तुम्हाला सांगायचं नसेल ना तर तसं सांगा मला. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन, पण आता नाही. मी तुम्हाला नंतर सांगते सगळं. मी काय बोलतोय तुम्हाला कळत नाहीये? मला आत्ता ऐकायचंय. आत्ता का भेटला तुमच्या वडिलांना मला आत्ता सांगा तुम्ही. ठीक आहे, मी भेटले बाबांना. काय प्रॉब्लेम आहे? बाबा आहेत ना ते माझे. मग काय झालं? मुद्दाम करताय तुम्ही? सांगा ना, मुद्दाम करताय? मला ज्या गोष्टी आवडत नाही त्याच करताय तुम्ही पुन्हा पुन्हा. काय ही लपवाछपवी करण्याची काय गरज आहे? राजवीर, तुम्ही प्लीज ऐकून तर घ्या. मी काय नाही, मग आत्ता मला सांगा पहिले तुम्ही. राजवीर, तुम्हाला म्हणाले ना, मी आता नाही सांगू शकत तुम्हाला. का नाही सांगू शकत? आहेत काही कारण, तुम्ही समजून घ्या ना प्लीज. मी मला आतापर्यंत मी खूप समजून घेतलंय. आता नाही होणार माझ्याकडून. मला सांगितलं पाहिजे. आता तुम्ही खूप वेळा विचारलंय, आता सांगा. मनवा,
अगं किती हाका मारते तुम्हाला. सॉरी मही, काय झालं? जेवायला येते ना? नकोय मला. का रे? माहिती आहे आताच आल्यात ना, फ्रेश होऊन येते. चला आपण जाऊया. राजीव तुम्ही या, आम्ही वाट बघतो.